लोकाटे खाली चांगली येते जोडी हात पकडत. बघा इथं बाहेर आहे. बघा पुन्हा ट्रेन आहे का ही लटकायला. सर लटक भाव्या. या काय होता. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही. मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असेल. तर आता आपली मॉर्निंग झालेली. काय बोलशील दादा. दुपारचे 1:30 वाजले. दुपारचे गुड मॉर्निंग असं गुड आफ्टरनून असं ते मी त्यांना समजून सांगतो. आपल्याला जरा उठायला लेट झाले. लवकरच उठले पण ब्लॉग जरा लेट चालू केलाय म्हणून गुड मॉर्निंग पहिलं घ्या तुम्हाला. नंतर बघू पुढचं. सो चला निघतोय आम्ही आता जायला. कुठे जायचं दादा आपल्याला. जायला खरवली. योग्य सीट पहिले पुढे घे नंतर बोल. खरवली आईच्या दर्शनाला. यो सीट घे ना पुढे यार. पुढे नाही जात. तुझा असा होईल. हा मग असाच घे. असाच बस झाला. नाही पूर्ण डोक्यावर होता तो. चला आपण चाललो आता खरवली आईच्या दर्शनासाठी. तिथून लगेच मुंब्रा देवी पण जायचं आपल्याला. मुंब्रा देवी ना तुम्ही चढसाल का तुम्ही. आयरन नाही रे तुम्हीच आयरन केले यार. याने जास्त केला. याच्याहून जास्त ते आम्हीच नाही केला. चला काय निघतो आता आम्ही जायला. सो वहिनी पण आहे बाबू बी आहे. सो दादा वहिनीची पहिल्यापासून इच्छा होती जायची. तर टाइम भेटत होता. आज टाइम भेटला तर चला निघूया. ही बघा वहिनी. त्याला वाटतं झोपेतच वाटतं तो टाकली. अजून टाकली आता रेड. चला वहिनी झाली रेडी मस्त गजरा बिजरा लावून. चला काचा लावले दादा तुम्ही. मला हवा येईल तुम्हाला हवा नाही ना. टाकली तो बघतो आता कोण नवीन आणले पाहुणे नेहमीप्रमाणे. चला काहीच निघतो आपल्या एरियामधून. आता असती बघ किती धुल उडवली यार तुम्ही. चला काहीच बघा आयटम किती भारी आहे. खिडकाली मंदिराचे इथे. सो दादा हार वगैरे घेतोय मस्त. हार वगैरे घेऊ लगेच जाऊया. दादांनी मिठाई वगैरे घेतली. नारळ वगैरे सर्व काय घेतलेलं आहे. फक्त हार घ्यायचा हवा त्यामुळे आपल्याला खिडकालीला आलो. पोहोचले मंदिराच्या इथे. तर चाललोय वरती. वहिनीने दिले बाबूला मला. चाललोय आरामात आरामात ना. यो पण खूपच खुश आहे आई. चला चला गाईच फायनली पोहोचलोय खरवली आई मंदिर.
हे बघा, चला मस्त एंट्री मारू, दर्शन. पाय पड पाय पड पाय पड, चल चल पाय पड, पाय पड पड पाय पड पाय पड, देव पकड, डोका टेक डोका टेक डोका टेक खाली, इकडे इकडे पहिले इकडे पकडा काय खरवली आईचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आता चाललो आपण मुंब्रा आईच्या देव दर्शनाला. आणि बापा एवढ्या लागतात म्हणून तर काय सांगू तुम्हाला. चला पहिले घेऊया दर्शन, लगेच पुढे काय होतं काय नाही ते लाटपर्यंत बघायला विसरू नका. चला नवीन ब्लॉग आहे. अरे यार किती टाइमपास कर चल अजून. आता तू येऊन इथे बस. अरे मी दाखवलं आल्या पहिले खोट्या. किती वेळ झाला इथं बसलेत. तो बघा अजून दादा आणि वहिनी यायची बाकी आहेत. हे बघा दोघं चांगली येते जोडी हात पकडत. थांब मम्मी पप्पाला भेटायला जाते का आता. हे टाकले या दादा चल. केव्हा चालायचे अजून थोडंसंच बाकी आहे. झालं आला मंदिर. क्लायमेट बघा गाईज किती भारी आहे. गाईज पोहोचलो वरती. टाकली आहे बाबा वा कसला डेंजर व्ह्यू आहे बघा. तर गाईज मस्त दर्शन वगैरे करून झालेलं आहे आमचं. आता मी निघतो खाली जाण्यासाठी. चढताना थोडीशी तकलीफ झाली पण उतरताना जरा जास्त तकलीफ होते. काय माहित कसा उतरतोय ना असं वाटतं डायरेक्ट पाय सोडून द्यावा खाली. ए आणि मगाशी ढोकला 2 रुपये. हे आणि घरात काढलं चाल्या. अरे दादा यांनी 2 रुपये करलं बघ इथल्या. यांनी करलं मला माहिती. हे बघा काही कुणाला इथून 2 रुपये काढले. हो निघावा नाही म्हणून वापस ठेवतो तिथलं तिथं. चला बघ ना काहीतरी विष असेल ना त्यांची. इच्छा पूर्ण होत असं. आवरे उचकोण याला कोण आवरे उचकोण चालला मशीन लावून टाकले इथे. चला काहीच निघूया जाण्यासाठी. सकाळच्या 6:30 जसंच मुंब्रा देवीला गेलो तिथून आलो जरासा आराम केला न लगेच निघलो आम्ही आता जायला फार्म हाऊसला. सो मी दादा भावेश आम्ही 3-4 चाललोय. बाकीचे पोरं समोर गेलेत अगोदरच. सो आम्ही कसं जाऊन लगेच येणार असं 1 दिवस राहणार वगैरे असं काय नाही. लगेच येऊ जाऊन. सो थोडंफार एन्जॉय वगैरे करू त्यामुळे चाललोय. चला निघूया काही जाता निघलो आपण आपल्या एरियामधून. सो आज थोडीशी मजा येईल ते बघायला विसरू नका. लास्टपर्यंत बघा ब्लॉग कसा होता ना कसा नाही. चला
जस्ट अर्ध्या रस्त्यातच पोहोचलेलो तर मध्ये ट्रॅफिक लागले. असा टाइम झाला आपल्याला याने शपथ किती वाजता पोहोचू त्याबी भरोसा नाही आम्हाला. ते आम्ही टाकले आपला मलंगडचा जो रस्ता श्रीमलंगडच्या बाजूला जमतात गावांशी एकदम गावांशी थेट जंगलांशी आपण इकडे ट्रॅफिक आहे आणि इकडे पण ट्रॅफिक बघा समोर रस्ता जाम म्हणून आम्ही इकडे वन वे म्हणजे टाकले गावांचा रस्ता नाही शेवटी. हे बघा गावाच्या रस्त्यावर ट्रॅफिक विचार बाहेर का आला असेल मग तेच ना बरं इकडून टाकला आता गाड्या क्लिअर होत्या ठिकाणी होत्या जंगल बघा बाजूला इकडे जंगलच आहे बाबा. त्यांची आम्ही 8 वाजता आलो दीदीच्या इथे. चला गाईज ट्रॅफिक बघा किती झाले. भाव्या कुणाल किती सहकार्य करतात गाड्यांना साईड दाखवत आहेत. तर बघा इथे भाव्या आहे. ते बघा कुणाल इथे भाव्या किती पिसालले. डेंजर दोघं बी. चल आपली काल आता. हो मी कुठं जाऊ. आई शपथ या दोघांनी इकडे दाबा लावली. आता यो मध्ये घालून यो बिचारा गपचूप बसलाय. त्याला माहिती आहे नको. हे बघा कुणाल. चल बस चल. त्या क्या अरे बाबा बाबा ट्रेन आहे का ही लटकायला. सर लटक भाव्या. ए भाव्या लागेल ना मग. ए अरे भाव्या आतमध्ये ये साल्या लपले कुठं. उतरा उतरा. आई शपथला डेंजर आहे पोरा. भाव्याला डेंजर झाला रे. लागला असेल ना मग. तर गाईज रात्रीचे 8:30 वाजलेत. आपल्याला पोहोचायचं होतं 7:30ला पण 1 घंटा लेट झाला कारण की ट्रॅफिक तर खूपच होती. कुणाल भावेश जरा ट्रॅफिक क्लिअर करत होते म्हणून जरा बरा वाटला. आता इथं थांबलो आम्ही. सर्व मुलांनी घेतलं आहे त्यांच्यासाठी खाय प्यायला. सो आम्हीच लेट चाललो. त्यांना माहीत पण नव्हता आणि आम्ही आमच्यासाठी घेतलं. इथून राईस वगैरे घेतो आहे. राईस वगैरे घेऊ तर थोडंफार थंड वगैरे घेऊ कारण की त्यावेळी त्यांच्यासाठीच नेला आपल्या ठिकाणी नेला नाही. त्यामुळे बघा इथे व्हेज राईस सांगितलं आहे आणि पुढे काहीतरी थंड घेऊ रिओ वगैरे ना. रिओ इथं भेटली नाही. थम्सअप होती काही या साईडला म्हणून थम्सअप नाही घेतले. आपल्याला रिओ पाहिजे त्यामुळे पुढे भेटेल तेव्हा घेऊ लगेच. पाणी दे रे बघा. वाजले 10 अजून आम्ही पोहोचलोच नाही फार्म हाऊसला. अजून रस्त्यामध्येच आहे ना. इथला रस्ता पण खूप डेंजर आहे काहीच. जेणेकरून कोणी येत असेल ना इकडे फार्म हाऊसला येऊ नका. 2 व्हीलर घेऊन तर बिलकुल येऊ नका. आम्ही 4 व्हीलर घेऊन आलो म्हणून आम्हाला काही वाटत नाही एवढं. पण सिरियसली काहीच या रस्त्याने 2 व्हीलर आणलं ना फुल रिक्सची काम म्हणजे रिक्स घेऊ नका. जर जात असाल तर जवळपास फार्म हाऊस बुक करा. आमच्या पोरांनी कसा सस्त्यान मस्त लांब केला ते काय नाही त्यांची चुकी झाली ती भेटत नव्हता म्हणून केला. पण सिरियसली काहीच एवढा बेकार रस्ता आहे आणि एवढा बेकार एरिया आहे ना भाई काय सांगू तुम्हाला. आम्ही चाललोय. आम्ही 5 जण गाडी आहेत तरी पण आम्ही आमचा विचार काय चाललाय ते आम्हालाच माहिती आहे. त्यासाठी जेणेकरून 2 पैसे जास्ती जाऊ द्या पण सेफ मध्ये राहा. रस्ता दाखव. हे बघा रस्ता आहे असा. रस्ता बघून तुम्ही बघा बाबा. आणि आजूबाजूला काहीच नाही. समोर गाड्या वगैरे काहीच नाहीत. दादाचा डोका लय भारी चालला. आम्ही त्याला बोलणार होतो आपण मी बाईकवर जाऊ पण नशीब त्याने 4 व्हीलर घेतली. बाबा बाबा आणि रस्ता बघून ना सिरियसली काय बोलू ना काय नाही असं होतं मला. खतरनाक रस्ता बाबा. बघा बाबो पूर्ण जंगल. 4ही बाजूने जंगलच आहे. आता चला आलोय तर जरा जवळ आहे तर पटापट थोडा एन्जॉय करू ना लगेच निघू घरी जायला. काहीच पोहोचलोय फार्म हाऊसला. पोरं मस्त बाहेर एन्जॉय वगैरे करतायत. जस्ट जसंच पोहोचलो तसं लगेच कपडे वगैरे चेंज केले. जाऊया स्विमिंग पूल मध्ये उडी मारायला कारण की पोरांचा जरा बाहेर वेगळाच चालू काय ते. दादा चल. दादा चल तू चल उडी मार. मग भाई साधा का मग. तेव्हा काय साईडला काहीतरी चालायला घेतले माझ्या भावानी. अरे भाऊ तूप बनले आज. काय बनवतोय. चिकन फ्राय. हा चिकन फ्राय. बाबा बेकर तुला दिले का करायला. मसाला यो बघा काही
तिथं चालू हुक्का विका पितान पोरा आपण ना पित ते त्यांचं बघतील. सो हे स्विमिंग पूल आहे मस्त. चला पटापट उड्या मारू. सो जाऊया पहिले आतमध्ये बघूया कसं आहे काय रूम वगैरे दाखवतो मस्त. थोडंसं एन्जॉय करू. आलोय तर कसं वाटतं तुला? असं वाटतं आता पहिल्यांदा आले आवले रात्री म्हणजे तुमचं ऐकून मी इथपर्यंत आले. आमचं ऐकून नाही, आतमध्ये मी हैराण दादाच्या मुळे मी इथं आलोय. दादा बोलला चल बोलतोय म्हणून मी आलो, नाही तर आलो नव्हतं. म्हणजे आता आपली पोरा आजूबाजूला फार्म हाऊस बघतील त्याची मुलं फार्म हाऊस आपली इच्छा 4 घंटे लागली यायला. नावरा खतरनाक एरिया इथला बाबू. इथं घर नाही येत, फक्त फार्म हाऊस एरिया, दुसरा काही नाही. चला नाचो आता. नाचता नाही आपल्या. चला गाईज थोडस एन्जॉय करू लगेच. गाईज पहिली उडी मारले, थोडीशी थंडी लागली म्हणून जरा धीर घेतले. वापस मारूया उडी. सगळे एन्जॉय करतात. घेऊन आले भावेश आहे. दादा उडी मार, इथं मार, इथं मार, आरामात मार. या काय होता? चला आपण बी मारू. पकड रे, पकड. जा रहा है. किती हे कोण जास्त पाण्यात राहतं. येणार रे. तर गाईज याने आपल्याला चॅलेंज दिले की यो आता चालते उकडचे यो यो 1 2 3 सरगम 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 आता उचल उचल उचल. वाजलेत 11:15 वाजलेत, सॉरी 12 वाजलेत बरोबर. तर आम्ही चाललो आता घरी जाण्यासाठी निघतोय आम्ही. सर्व पोरं वगैरे एन्जॉय करतात, करू ते. आपल्याला जरा काम आहेत त्यामुळे आपण निघतो घरी जायला. हे बघा एवढा रस्ता. तर चाललो आता घरी. रस्ता बिले डेंजर आहे. दादा आहे, कुणाल, भाव्या, आम्ही ते 4 जण चाललोय. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.